आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। महाड रायगड एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य 2 दिवसांपूर्वी केले होते। याबाबत ठिकठिकाणी राज्यात आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता। त्याच पद्धतीने महाडमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते। मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला। यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 गटात जोरदार राडा झाला। महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज दुपारी 4च्या सुमारास आमदार भरत शेठ गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता। मात्र तत्पूर्वी शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली। गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू असा पवित्रा घेतला। यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने झाले। यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाले। महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या छत्रपती कार्यकर्त्यांची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच फळी उभी केली। यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी देखील झाली। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घडल्याने बघणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दोन्ही गट आमने-सामने आले। यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण देखील झाली। यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, महाड, रायगड।